नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गणेश नावाचा माणूस राहत होता। तो कष्टाळू होता, पण वाईट संगतीमुळे त्याला दारूचे व्यसन लागले। सुरुवातीला तो फक्त मित्रासोबत दारू पित होता, पण हळूहळू तो व्यसन इतके वाढत गेले की घर, संसार आणि कामाधंद्याकडे त्याचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले। पत्नी आणि मुलगा ते खूप रडत होते आणि घरात पैशाची कमतरता भासत होती आणि गणेश या व्यक्तीवर कर्ज पण खूप वाढले होते आणि गावातील लोक वाईट नजरेने त्याच्याकडे बघत होते। एके दिवशी गणेश दारूच्या नशेत रस्त्यावर पडला। तेव्हा एका वृद्ध स्वामी भक्तांनी त्याच्या जवळ गेले, प्रेमाने म्हणाले, बाळा, अजून वेळ गेलेली नाही। श्री स्वामी समर्थांचे नाव आणि श्रद्धा घेत जा, तुला योग्य मार्ग नक्की दाखवतील। वृद्ध स्वामी भक्तांनी त्याला सांगितले, श्री स्वामी समर्थ या नामाचा दररोज जप करत जा। गणेशने मनावर घेऊन दुसऱ्या दिवसापासून गणेशने रोज सकाळी लवकर उठून स्वामीच्या फोटोसमोर दिवा लावण्यास सुरुवात केली आणि तो मनापासून जप करत होता। सुरुवातीला त्याला दारूची तीव्र ओढ होत होती, पण प्रत्येक वेळी तो स्वामीचे नाव घेत असे। काही दिवसांनी त्याच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली। त्याने दारू पूर्णपणे सोडण्याचा निर्धार केला। हळूहळू त्याचे आयुष्य बदलू लागले। तो पुन्हा कामावर जाऊ लागला, मेहनतीने आणि इमानदारीने पैसे कमवू लागला। पत्नीच्या डोळ्यात पुन्हा आनंदाचे अश्रू दिसून आले आणि मुलाच्या चेहऱ्यावर आनंद परत आला। घरातील वातावरण शांत आणि सुखी झाले। गावातील लोकही त्याच्या बदलाचे कौतुक करू लागले। एक दिवस गणेश अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाला। त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले आणि मनोमन म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने माझे आयुष्य बदलले, मला नवे जीवन मिळाले। त्या दिवसापासून तो इतर लोकांनाही त्याच्या कर्मावर आणण्याचा प्रयत्न करू लागला। या कथेचा संदेश असा आहे की श्रद्धा, संयम आणि प्रामाणिकपणा, प्रयत्न आणि चांगल्या कर्माची निवड केली तर कोणतेही व्यसन सोडणे शक्य आहे। श्री स्वामी समर्थांनी दिलेले भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश लाखो भक्तांना धैर्य देतो। मात्र जीवनात बदल घडवण्यासाठी स्वतःचे प्रयत्न, कुटुंबाचा आधार आणि आवश्यक असलेल्या व्यसनामुक्तीचे वैद्यकीय व समुपदेशनाचे उपचार कोणतेही तितकेच महत्त्वाचे आहे। श्रद्धा आणि प्रयत्न याची सांगड घातली तर जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा मार्ग नक्की खुला होऊ शकतो। श्री स्वामी समर्थ।